धुळे एलसीबीच्या धडक कारवाई, 2 चोरटे जेरबंद, चोरीच्या 3 लाखांच्या 8 दुचाकी, चोरट्यांकडून हस्तगत। धुळे जिल्ह्यामध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत 2 चोरट्यांना जेरबंद केले। त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 8 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। जप्त दुचाकींची एकूण किंमत सुमारे 3,10,000 रुपये इतकी आहे। धुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। त्यानुसार आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता। 5 मार्च रोजी धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित शाहिद अख्तर मोहम्मद सफर अन्सारी वय 26 वर्ष, राहणार गल्ली नंबर 7 सुलतानिया चौक, जेबी रोड, धुळे व शेख मोबिन शेख रहीम वय 26 वर्ष, राहणार सलीम मुन्शीनगर, वस्ती नंबर 1 मालेगाव, जिल्हा नाशिक यांना पारवा रोडवरील नक्षत्र लॉन्सच्या मागील बाजूस जाणाऱ्या रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीमध्ये त्यांनी धुळे व मालेगाव शहरासह आसपासच्या परिसरामधून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्यांच्याकडून लपवून ठेवलेल्या विविध कंपनीच्या 3,10,000 रुपये किमतीच्या एकूण 8 मोटरसायकली पोलिसांच्या पथकाने जप्त केल्या आहे। या कारवाईमुळे मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। सदरची कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी तसेच पोलीस अंमलदार हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, आशिष वानखेडे, दिनेश परदेसी व प्रकाश सोनार यांच्या पथकाने केली आहे। धुळे एलसीबीने केलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, धुळे। Yeah.